दररोज आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचा अनालिसिस घेत असतो आणि त्याबद्दल अधिकची माहिती घेत असतो. आजचा आपला प्रश्न आहे, ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता किंवा कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. यामध्ये एबीसीडी असे ऑप्शन दिलेले आहे आणि नंतर पर्यायी ऑप्शन दिलेले आहे. आता ऑप्शन पाहू काय काय आहे. लाकूड, बायोगॅस, भूऔष्णिक स्रोत आणि कोळसा. आणि पर्यायी ऑप्शन आहे अ आणि ब दोन्ही, ब आणि क दोन्ही, फक्त क आणि फक्त ड. प्रश्न सोडवताना तो प्रश्न कसा सोडवायचा असतो, सुरुवातीला अॅक्युरेसीसाठी आपण एलिमिनेट करत प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जायचं असते. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला नाही वाटतात त्यांना एलिमिनेट करायचं आहे आणि नंतर समोर तुम्ही उत्तरापर्यंत आपोआप पोहोचता. बघा, यामध्ये लाकूड हा कार्बनचा सोर्स आहे का? 100% तो कार्बनचा सोर्स आहे. तर बायोगॅस गॅस सुद्धा कार्बनचा सोर्स आहे आणि कोळसा हा तर कार्बनचा सोर्स आहेच. मग आता कोळसा आहे, लाकूड आहे, बायोगॅस आहे, म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये अ येणार नाही, ड येणार नाही. अ कुठे एलिमिनेट करा, ड कुठे एलिमिनेट करा आणि त्याच्यानंतर बायोगॅस सुद्धा येणार नाही, म्हणजे ब सुद्धा येणार नाही. उरलं काय? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क, भूऔष्णिक स्रोत. समजलं? इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? भूऔष्णिक स्रोत. भूऔष्णिक स्रोत म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर कार्बन विरहित स्रोत आपण याला असं म्हणू शकतो, कारण ही उष्णता पृथ्वीच्या आतमध्ये असते, आतमधल्या थरातून मिळते, स्तरातून मिळते. कार्बनचा वापर यामध्ये होत नाही, प्रदूषण कमी असते. एक शाश्वत प्रकारची ऊर्जा सुद्धा आपण याला म्हणू शकतो. आता मी तुम्हाला कार्बन बद्दल थोडक्यात माहिती सांगते. कार्बनचे काही प्रकार सुद्धा आहेत, जसं सेंद्रिय कार्बन आहे, असेंद्रिय कार्बन आहे, इंधन कार्बन आहे. सेंद्रिय कार्बन तर तुम्ही त्याला ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणू शकता. जीवसृष्टीतून मिळणारा, उदाहरणार्थ लाकूड, वनस्पती, प्राणी इत्यादींपासून मिळणारा जो असतो तो सेंद्रिय कार्बन ऊर्जा निर्मितीसाठी जाळला जातो. त्याच्यानंतर असेंद्रिय कार्बन, इनऑर्गॅनिक कार्बन असं आपण त्याला म्हणू शकतो. खनिज किंवा शिलांमध्ये सापडले जाते, जसं कार्बोनेट्स आहे, CaCO3 आपण असं म्हणू शकतो. थेट ऊर्जा मिळत नाही किंवा थेट ऊर्जेचा स्रोत नाही, पण रासायनिक प्रक्रियेमध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर इंधन कार्बन, त्याला फ्युअल कार्बन असं म्हणतात. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू. नैसर्गिक वायूमध्ये जसं आपण मिथेन बघतो, बायोगॅस वगैरे आहेत, निर्मितीसाठी थेट वापरले जातात आणि हे सगळे कार्बनचे सोर्स आहेत, स्रोत आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणूनच हे भूऔष्णिक स्रोत कार्बनचा वापर करत नाही, हे योग्य उत्तर राहील. अशाच प्रकारे पूर्ण आपण PYQ सिरीज घेतलेली आहे. पूर्ण प्रत्येक प्रश्न आपण कव्हर करत आहोत. कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. डेली 7 वाजता आपण प्रश्न घेत असतो, संध्याकाळी 7 वाजता. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जेव्हा प्रश्न अपलोड होईल तेव्हा. या व्यतिरिक्त डेली अपडेट, नोट्स, PDF वगैरे याच्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम आहे स्पर्धा विश्व ऑफिशियल ते जॉईन करू शकता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.